स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। पडवी गावात भाजपच्या बॅनरची तोडफोड, अज्ञात व्यक्तीकडून नेत्यांचे फोटो फाडल्याची घटना। सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रीती बोंद्रे मॅडम यांना बेस्ट प्रिन्सिपल इन डिग्री कॉलेज पुरस्कार। रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय स्पर्धेत MIB गर्ल्स ठरली नंबर 1। सावर्डे विद्यालयात रांगोळी स्पर्धा उत्साहात संपन्न, नशामुक्ती रांगोळीचे वर्चस्व प्रियांका पवार आणि कस्तुरी दळवी यांच्या गटाने मारली बाजी। आणि रोटरी स्कूलमध्ये अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबईतर्फे प्रारंभिक तसेच प्रवेशिका प्रथम परीक्षा उत्साहात संपन्न। महाड तालुक्यातील पडवी गावात भारतीय जनता पार्टीच्या वतीने लावण्यात आलेल्या बॅनरची तोडफोड झाल्याची घटना समोर आली आहे। सदर बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे नामदार प्रवीण भाऊ दरेकर, खासदार धैर्यशील पाटील, निरंजन डावखरे तसेच भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचे फोटो होते। पडवी गावात नामदार प्रवीण भाऊ दरेकर यांच्या माध्यमातून निवारा शेडचं काम करण्यात आलं असून त्या ठिकाणी भाजपच्या वतीने बॅनर लावण्यात आला होता। मात्र अज्ञात व्यक्तीने हा बॅनर फाडल्याचं निदर्शनास आलंय। या घटनेमुळे बॅनर नेमका कुणी आणि कशासाठी फाडला याबाबत ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू आहे। दरम्यान या प्रकारामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संबंधित यंत्रणांनी लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। स्टार एज्युकेशन अवॉर्ड्स 2025 अंतर्गत सिद्धयोग विधी महाविद्यालय खेड रत्नागिरी यांच्या प्राचार्या आदरणीय प्रीती बोंद्रे मॅडम यांना बेस्ट प्रिन्सिपल इन डिग्री कॉलेज या मानाच्या पुरस्काराने गौरवित करण्यात आलं। हा सन्मान केवळ एक पुरस्कार नसून त्यांच्या दृष्टीपूर्ण नेतृत्वाचं, शैक्षणिक उत्कृष्टतेप्रती असलेल्या निष्ठेचं आणि विद्यार्थी केंद्रित कार्यपद्धतीचं भव्य मान्यकरण आहे। शिस्त, गुणवत्ता, मूल्यधिष्ठित शिक्षण आणि सामाजिक जबाबदारी याचा सुंदर समन्वय साधत त्यांनी सिद्धयोग लॉ कॉलेजला प्रगतीच्या शिखरावर नेलंय। त्यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेज केवळ शिक्षणाचं केंद्र न राहता घडणाऱ्या न्यायप्रिय, संवेदनशील आणि सक्षम कायदेपंडितांची कार्यशाळा ठरलंय। ही कामगिरी संपूर्ण सिद्धयोग कुटुंबासाठी अभिमानाची असून शिक्षण क्षेत्राला दिशा देणारी आहे। या उज्ज्वल यशाबद्दल आदरणीय प्रीती बोंद्रे मॅडम यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा। खेड शहरातील बजमय इम्दादियाच्या MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थिनींनी 15 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्र हायस्कूल चिपळूण येथे आयोजित रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकण टॅलेंट फोरमच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत भाग घेत सहभागी 18 शाळांमध्ये पुन्हा एकदा नंबर 1 येऊन फिरत्या चषकावर स्वतःच्या शाळेचं नाव कोरलंय। इंग्रजी निबंध लेखन स्पर्धेमध्ये सलवान शाहजहान मुल्ला तर मराठीत निदान इलियास मणियार यांनी प्रथम क्रमांक मिळवला। बुद्धिमत्ता चाचणीत आलिया मनसूर मुल्लाजी आणि सीरत दिलदार पेडेकर यांनी द्वितीय येण्याचा मान मिळवलाय। सामान्य ज्ञानमध्ये मनाज जावेद चौगले आणि इंग्रजी व्याकरणात सिद्रा सलीम मागजनकर यांनी उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त केलाय। तमन्ना शेख, खतिजा चिपळूणकर, उमेरा बेग, हफिजा खोत आणि बत्तुल शेख यांनी ही चमकदार कामगिरी केली। यशस्वी विद्यार्थिनींना प्रशालेतील शिक्षक झियाउर रहमान खान, विजय मोहिते, निलोफर काझी, नाझिमा महाते, स्नेहल खेडेकर, सदफ चिकटे यांचं मार्गदर्शन लाभलं। या सर्वांचं माननीय संस्थाध्यक्ष ARD खतीब, सर्व संस्था सदस्य, मुख्याध्यापिका रुबिना कळवईकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थिनींनी अभिनंदन केलंय। वार्षिक स्नेहसंमेलनाचं औचित्य साधून सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागासाठी रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना आपलं कौशल्य सादर करण्याची योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावं या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली। या स्पर्धेत निसर्गचित्र, मुलगी वाचवा, सामाजिक जनजागृती, पाणी वाचवा, झाडे वाचवा, नशामुक्ती, प्रदूषण, स्वच्छता, मतदान तसेच संस्कार भारती अशा विविध विषयांवर आधारित रांगोळ्या साकारण्यात आल्या। माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून एकूण 43 रांगोळ्यांच्या माध्यमातून 142 विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। माध्यमिक गटात नशामुक्ती विषयावर आधारित प्रियांका पवार इयत्ता 10वी क गटाने प्रथम क्रमांक पटकावला। प्रदूषण विषयावर आधारित निधी भडवळकर व कस्तुरी शिंदे 10वी ब गटाने द्वितीय
तर स्वच्छता विषयावर आधारित दिव्या बागवे 10वी ब गटाने तृतीय क्रमांक मिळवला. मतदान विषयावर आधारित 9वीच्या सान्वी कदम गटाला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आलं. उच्च माध्यमिक गटात नशामुक्ती विषयावर आधारित कस्तुरी दळवी सीईटी गट यांनी प्रथम क्रमांक, मतदान विषयावर आधारित संस्कृती घडशी कॉमर्स गट यांनी द्वितीय, तर प्रदूषण विषयावर आधारित मिनल मांडवकर सायन्स ब आणि क गट यांनी तृतीय क्रमांक मिळवला. रणवीर देशमुख यांना उत्तेजनार्थ बक्षीस प्रदान करण्यात आलं. यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. परिसरातील अनेक पालकांनी या प्रदर्शनाला भेट देत विद्यार्थ्यांच्या कलागुणांचं कौतुक केलं. रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे विश्वस्त चंद्रकांत सुर्वे आणि मारुतराव घाग यांच्या हस्ते झालं, तर स्पर्धेचं परीक्षण चित्रकार दिलीप डंबे यांनी केलं. या यशस्वी उपक्रमाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आणि कार्यतत्पर आमदार शेखरजी निकम, ज्येष्ठ संचालक आणि शालेय समितीचे चेअरमन शांताराम खानविलकर, संस्थेचे सचिव महेशजी महाडिक, संस्थेचे सर्व संचालक पदाधिकारी, शालेय समितीचे सदस्य, विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वारे, उपमुख्याध्यापक विजय चव्हाण तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी विद्यार्थ्यांचं आणि मार्गदर्शक शिक्षकांचं अभिनंदन केलं. रविवार दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई आणि रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी स्कूलमध्ये गाण्याची प्रारंभिक तसेच प्रवेशिका प्रथम परीक्षा पार पडली. सदरच्या परीक्षेसाठी प्रशालेतील 22 विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तमरित्या परीक्षेची तयारी केली होती. सादरीकरण देखील उत्तम झालं. तबला शिक्षक नयन किरडावकर यांनी विद्यार्थ्यांना तबला साथ दिली. रत्नागिरीच्या संध्या सुर्वे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं. संध्या सुर्वे यांनी मुलांनी रियाज कसा करावा, प्रॅक्टिस कशी करावी, साधना कशी करावी याचं देखील मोलाचं मार्गदर्शन केलं. परीक्षेच्या यशस्वीतेसाठी शाळेतील संगीत शिक्षक अभिषेक जोशी, संगीत विशारद, संगीत अलंकार, म्युझिक थेरपिस्ट तसेच सौ कर्णिका निगडेकर यांनी काम पाहिलं. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबईतर्फे संगीत परीक्षा केंद्र रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये असल्यामुळे त्याचा खेड परिसरातील विद्यार्थ्यांना अधिक फायदा होणार आहे. संगीत शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध करून देणं हा उद्देश असून गायन, वादन, तबला, भरतनाट्यम या तिन्ही कलांचं अधिकृत शिक्षण आता रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सुरू झालंय. भविष्यात भरतनाट्यमच्या परीक्षा देखील घेण्यात येणार आहेत. जे विद्यार्थी प्रारंभिक म्हणजेच पहिल्या परीक्षेसाठी बसू इच्छितात त्यांनी रोटरी स्कूलचे संगीत शिक्षक अभिषेक जोशी, मोबाईल नंबर 88 59 17 787 आणि 94 23 29 76 98 यांच्याशी त्वरित संपर्क साधावा असं आवाहन रोटरी स्कूलचे चेअरमन माननीय विपिनदादा पाटणे यांनी केलंय. दस्तुरी येथे शशांक सुशील जागडे यांनी नव्याने सुरू केलेल्या सौख्य मेडिकल या मेडिकलचा शुभारंभ शिवसेना नेते संपर्क प्रमुख सोलापूर जिल्हा माजी आमदार संजयराव कदम यांच्या सौभाग्यवती सौ सायलीताई संजयराव कदम यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. या शुभप्रसंगी दस्तुरी येथील उद्योजक बाबाशेठ चव्हाण, विभाग प्रमुख पपिन कदम, सरपंच मदनराव कदम, सुरेश पवार, तानाजी सावंत, विजय जाधव, महेश मोहिते, परशुराम हलकुटे तसेच पंचकृषीतील असंख्य हितचिंतक कार्यकर्ते उपस्थित होते. खेड जेसीसच्या वतीने दरवर्षी इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यानुसार यावर्षीही 20 विद्यार्थ्यांचे प्रस्ताव पाठवण्यात आले होते. त्यातील 11 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे. यामध्ये 10 विद्यार्थ्यांची वार्षिक 3000 रुपये शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आली आहे. तर मानसी दळवी हिला 10,000 रुपये शिष्यवृत्ती देण्यात आली. 3000 रुपये शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये आयडियल स्कूल फुरुसची श्रुतिका वैराग, न्यू इंग्लिश स्कूल कोरेगावची निधी दळवी, मुकादम हायस्कूलची तहसीन पोफळणकर, सहजीवन हायस्कूलचा अथर्व शिंदे, आयडियल स्कूलची श्रावणी पाटील, नवभारतचा राज गुर्टे, फुरुसची सरवरी गावडे, एलपी स्कूलचा कृणाल पाटील आणि लोटे येथील तीर्था बोरसुतकर यांचा समावेश आहे.
खेड जेसीसचा 44वा पदग्रहण सोहळा नुकताच पाटणेलॉन येथे संपन्न झाला असून JFM अमित नामुष्टे यांनी अध्यक्षपदाची आणि सचिव म्हणून मधुर पेठे यांनी शपथ घेतली। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून सौ श्रेयाताई योगेशदादा कदम, उमाकांत रुगे, इन्स्टॉलिंग ऑफिसर HGF चाबा गवस, इंडक्शन ऑफिसर यौवन गावडे आदी उपस्थित होते। यावेळी खेड जेसीसचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड रत्नागिरी या शैक्षणिक संस्थेच्या ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल CBSE मोरवंडे बोरस या प्रशालेतील वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांनी इंटरनॅशनल कॉमर्स ऑलिम्पियाड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले। इयत्ता 11वी कॉमर्स मधील विराज रवींद्र जंगम, स्वरा संदीप घाट आणि शारिया जावेद अख्तर यांना गोल्ड मेडल ऑफ एक्सलन्स प्राप्त झालं, तर इयत्ता 12वी कॉमर्स मधील गार्गी संतोष महाडिक, सार्थक देवेंद्र पांचाळ आणि ओम विजय कदम यांना गोल्ड मेडल ऑफ एक्सलन्स प्राप्त झालंय। सदर विद्यार्थ्यांना सहाय्यक शिक्षिका सौ प्रीतम खामकर, आसावरी चव्हाण, सहाय्यक शिक्षक संजोग जाधव, दत्तात्रय पाटील यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं। यशस्वी विद्यार्थ्यांचं प्रशालेचे प्राचार्य भरत मोरे, विभाग प्रमुख राजेश किट्टक आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन करून कौतुक केलंय। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।